गोंधळगाव महाराज यांचं प्रवचन 4 फेब्रुवारी. भगवंताच्या नामानेच वाचनाशय. आपण सर्व जीव वासनेत गुंतलेले आहोत, कारण आपला जन्मच वासनेत आहे. वासना म्हणजे आहे ते असू द्या आणि आणखीही मिळू द्या असे अर्थ. आपण सध्या या स्थितीत आहोत, पण सुरुवात म्हणून आपण असे म्हणावे की आहे ते असू द्या आणि आणखी मागायचे ते परमेश्वराकडे मागूया. म्हणजे मिळाले तर भगवंताने दिले आणि नाही मिळाले तर त्याची इच्छा नाही, अशी जाणीव होऊन दाता परमात्मा आहे ही भावना वाढू लागेल आणि तेही त्याच्यात तिचे फळ आहे असे वाटू लागून अस्वस्थता आणि आसक्ती कमी होऊ लागेल. आणि आसक्ती कमी होऊ लागली की हवे नको कमी होऊन वासना वाटू लागेल. केवळ आपल्या कर्तव्य करणे वासनेच्या पलीकडे जाणे अशक्य आहे. त्याला शरणागती गत्यंतर नाही. त्याकरता योग्य संगतीचाही फार उपयोग होईल. एखाद्या बैलगाडीची संगती केली तर स्वाभाविकच कपड्याचे प्रेम कमी होईल, पण एखाद्या षड्जीच्या संगतीत राहिलो तर छान सुखीकरणाकडे प्रवृत्ती होईल. म्हणून अशा संगतीत राहावे की ज्यामुळे शरणागती यायला मदत होईल. शरणागती म्हणजे परमेश्वराला सर्वस्वी अर्पण होऊन जाणे. याचाच अर्थ आपण उपाधी रहित बनणे. तर मग आपण अशाच साधनाची संगती केली पाहिजे जी अत्यंत उपाधी रहित आहे. हे साधन म्हणजे भगवंताचे नाम. काय वेळ परिस्थिती, स्त्री पुरुष, विद्वत्ता, आधुनिकपणा, श्रीमंती गरिबी, प्रकृतीची सुस्थिती दुःस्थिती वगैरे कोणतीही गोष्ट नामाला आड येऊ शकत नाही. तसेच त्याला कोणतेही उपकरणे लागत नाही. ते हृदयात सतत आपल्याबरोबर बाहेरता येते. नामात वेळाचे कष्ट नाहीत आणि कुठेही केव्हाही ते बरोबर नेता येते. त्यासाठी विषयाची पदार्थ वृत्ती सोडली पाहिजे. भगवंत माझ्या मागे आहे अशी श्रद्धा दाखली की वृत्ती विषयांची सदाकार होत नाही. मारुतीने दिलेली भूमिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरूपाची आठवण झाली. त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण आली पाहिजे. भगवंताच्या अनुसंधानात जो राहील त्याने कायावर सत्ता गाजवली. अशा लोकांना म्हणण्याचे भय कुठून असणार. भगवंताला सर्वस्व दिल्यामुळे त्यांना वासना उडत नाही आणि जिथे वासना उरली नाही तिथे कायाचा शिरकाव होत नाही. वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय. वासनाच्या क्षयामध्ये आपलेपणाचे मरण आहे आणि हे मरण डोळ्यांनी आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे. वासनेचा क्षय भगवंताच्या नामात आहे. राक्षसाकडे आहे. श्रीराम जय राम जय जय राम.